माजी मंत्री तानाजी सावंतांचा आरोग्य विभागातील नवा घोटाळा. 70 कोटींच्या कामासाठी 3,190 कोटी. माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी यांत्रिकी साफसफाईच्या कामात कोट्यावधींचा घोटाळा केल्याचा प्रकार समोर आला आहे. राज्यातील सर्व सरकारी रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्यासाठी जी काम पूर्वी वार्षिक 70 कोटी रुपयांमध्ये होत होती, त्या कामासाठी तानाजी सावंत यांनी 3,190 कोटी रुपये मर्जीतल्या एका कंपनीला दिल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. तानाजी सावंत यांनी ज्या कंपनीला हे काम दिले होते, त्या कंपनीला यांत्रिकी साफसफाईच्या कामाचा कोणताही अनुभव नव्हता. इतकेच नाही तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठराव मंजूर झाला नसताना तो झाल्याचे भासवून कार्यादेश काढला गेला असल्याचा प्रकार पुढे आला आहे. त्यासोबतच या कामासाठी निधी उपलब्ध नसताना देखील हे काम मर्जीतल्या एका कंपनीला देण्यात आले होते. राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये स्वच्छतेसाठी 2022-23 ते 2024-25 या 3 वर्षांसाठी मेकॅनाइज्ड क्लिनिंग सर्व्हिसेससाठी पुण्यातील BSA कॉर्पोरेशन लिमिटेडशी करार करण्यात आला होता. या कराराला त्यावेळी विरोध झाला होता. ठेकेदाराला हजारो कोटी रुपयांचा फायदा करून देणारा हा करार आहे, अशी टीका त्यावेळी झाली होती. विशेष म्हणजे हा ठराव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झालेला नव्हता. मात्र मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्याचे भासवून कार्यारंभ आदेश काढण्यात आला होता. हा करार झाला त्यावेळी तानाजी सावंत हे आरोग्यमंत्री होते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते. 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. मेकॅनाइज्ड क्लिनिंग सर्व्हिसेसचा करार करताना नियमांचे उल्लंघन करण्यात आले होते. कामासाठी ठेकेदाराला कितीतरी पटींनी अधिक रक्कम दिली जाणार होती. ही बाब मुख्यमंत्री फडणवीस यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी या निविदेची अंमलबजावणी थांबवण्याचे आदेश दिले होते. हा शिवसेना तानाजी सावंत यांच्यासाठी मोठा दणका मानला जात आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये ही स्वच्छता सेवा सुरू करण्यासाठी आरोग्य सहसंचालक रुग्णालय कक्षामार्फत आदेश देणे गरजेचे असतानाही परस्पर आदेश देण्यात आले होते. त्यामुळे निविदेची अंमलबजावणी थांबवण्यासाठी जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे. 18 फेब्रुवारी रोजी हा आदेश जारी करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा करार करताना त्यासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध आहे किंवा नाही याचाही विचार केला गेला नाही. निधी उपलब्ध नसतानाही करार केल्याचे उघड झाले आहे.